नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिकल नंबर 4 वर्किंग ऑफ ELCB। ELCBचं वर्किंग बघताना हा आपला जो आहे तो पूर्ण सेटअप आहे। इथे तुम्ही बघू शकता लॅम्प बँक घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 एमीटर आहे, परत एक लोड आहे। हा लॅम्प बँक आपण लोड 1 म्हणून यूज करणार आहे, हा लोड 2 म्हणून यूज करणार आहे। त्याच्यानंतर हा ELCB आणि सर्किट ब्रेकरचा युनिट आहे, डिमर्स्टॅट आहे। तर याच्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट जे थिओरिटिकल मॅन्युअल मध्ये जे पाहणार आहे। मॅन्युअल मध्ये प्रॅक्टिकल नंबर 4 जे आहे ते वर्किंग ऑफ ELCB आहे। ELCBचं वर्किंग पाहत असताना ELCB मीन्स व्हॉट, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे। याचे 2 टाइप्स पडतात, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे करंट ऑपरेटेड आणि व्होल्टेज ऑपरेटेड। तर आपण जो पाहणार आहे तो करंट ऑपरेटेड ELCB आहे। तर ते बघत असताना आपल्याला थोडीशी थिअरी त्याची माहिती पाहिजे की ELCB कुठल्या कारणासाठी यूज केला जातो, ELCB कुठलं प्रोटेक्शन देतो। तर ELCB जो आहे तो आपल्याला अर्थ लिकेज फॉल्ट जो होतो तर त्या अर्थ लिकेज फॉल्ट पासून प्रोटेक्शन देत असतो। तर ही आपल्या प्रॅक्टिकलची सर्किट डायग्राम आहे। इथं बघू शकता लाईन, न्यूट्रल, सिंगल फेज सप्लाय घेतलेला आहे, 230 व्होल्ट AC सप्लाय आहे। लाईन मीन्स फेज, फेजवरती ICDP कनेक्ट आहे, फ्यूज कनेक्ट आहे। आपण इथं व्हॅरेक डिमर्स्टॅट यूज करतोय, सिंगल फेज डिमर्स्टॅट ॲटो ट्रान्सफॉर्मर। एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलेला आहे इन पॅरलल विथ दी इनकमिंग सप्लाय और आउटपुट ऑफ दी व्हॅरेक। नंतर हा ELCB आहे। आता ELCB कनेक्ट करताना नेहमी पॅरलल मध्ये कनेक्ट केला जातो। त्याच्या ELCB मधून फेज आणि न्यूट्रल अशा त्याच्या अक्रॉस आपण ELCB कनेक्ट करतोय। एमीटर 1 आहे, एमीटर 2 आहे, 2 लोड यूज करतोय। आता हे प्रॅक्टिकल सेटअप आहे, पण जर आपण ॲक्च्युअल मध्ये बघितलं तर ELCB कसा कनेक्ट केला जातो। समजा ही मोटर आहे आणि हा इनकमिंग सप्लाय आपण मोटरला देतोय, हा आउटगोइंग सप्लाय जातोय, न्यूट्रल ही फेज आहे, हा आपला I1 करंट आहे, हा I2 आहे। आणि थर्ड जो आहे तो म्हणजे आपला ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते त्यावेळेस काय असतं, हा जो ELCB इथं मॉनिटर करत असतो, दिस इज ELCB। तर नॉर्मल केसमध्ये काय असतं, I1 इज इक्वल टू I2, ही नॉर्मल केस झाली। इनकमिंग करंट आणि आउटगोइंग करंट दोन्ही इक्वल असतात। पण ज्यावेळेस फॉल्ट होतो, मोटर वाइंडिंग शॉर्ट झाली, इन्सुलेशन डॅमेज झालं, त्याच्यानंतर हा जो फॉल्ट करंट आहे तो अर्थकडे डायव्हर्ट होतो, ठीक आहे, अर्थ फॉल्ट झाला। मग हा करंट किती असतो अर्थ फॉल्ट जाणारा, इट इज इन मिली एम्पियर। जसं आपण बघू शकतो की पाईपलाईन आहे, मेन पाईपलाईन सोर्स आहे, वॉटरचा फ्लो झाला, समजा इथे एक छिद्र पडलं तर थोडंसं पाणी काय होतं असं बाहेर येतं, पूर्ण फ्लो आहे तसंच असतो, पण थोडं मेन फ्लो मधलं थोडंसं पाणी बाहेर येतं। तसंच ज्यावेळेस अर्थ फॉल्ट होतो इनिशियल स्टेजला अर्थ फॉल्ट पासून जो करंट फ्लो होत असतो दिस इज IF। तर हा IF जो आहे तो आपल्याला एकदम स्मॉल मिली एम्पियर मध्ये असतो, त्याच्यामुळे ELCBचं रेटिंग हे मिली एम्पियर मध्ये असतं, ठीक आहे। 20 मिली एम्पियर, 10 मिली एम्पियर, 30 मिली एम्पियर अशा स्वरूपात त्याचं रेटिंग असतं। तर ज्यावेळेस अर्थ फॉल्ट होतो त्यावेळेस IF फ्लो होतो, त्यामुळे फॉल्ट कंडिशन वेळेस काय होतं, फॉल्ट कंडिशन काय असते तर I1 मायनस I2 इज इक्वल टू IF। म्हणजे ह्या एमीटर मधून हा एमीटर 2 चा करंटची व्हॅल्यू जर मायनस केली तर आपल्याला अर्थ फॉल्टची व्हॅल्यू भेटते। आता हा आपला प्रॅक्टिकल सेटअप डिझाईन कसा केलेला आहे बघा। हा लोड 1 जो आहे तो म्हणजे आपली मोटर आहे, ठीक आहे, कन्सिडर करा। लोड 1 हा मेन लोड आहे। तर ELCB मधून एमीटर 1 कनेक्ट केलेला आहे, त्याच्यानंतर लोड 1 कनेक्ट केलेला आहे आणि परत I2 लोड 1च्या आउटपुटला I2 कनेक्ट केलेला आहे की जो आपल्याला इथून करंट भेटेल I1, इथे करंट भेटेल I2, ठीक आहे। आणि इकडे ELCB परत न्यूट्रलला, त्याच्यानंतर इथूनच एक कॉमन दुसरा एक ही केलेला आहे, लोड 2 कनेक्ट केलेला आहे आणि इथे एक स्विच यूज केलेला आहे, 1 वे स्विच तुम्ही घेऊ शकता किंवा नाईफ स्विच घेऊ शकता। आणि हा जो पॉईंट आहे तो आपण कुठं कनेक्ट करतोय अर्थला, ठीक आहे। आता आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, हा जो पॉईंट आहे तो डायरेक्ट न्यूट्रलला कनेक्ट करणार आहे, म्हणजे मॅन्युअल फॉल्ट क्रिएट करणार आहे, ठीक आहे। मॅन्युअल फॉल्ट क्रिएट करणार म्हणजे हा जो स्विच तुम्ही मेन नॉर्मल केसमध्ये काय होईल, हा स्विच ओपन असेल सुरुवातीला आणि इथून करंट फ्लो होईल आपला I1, तोच करंट लोडमध्ये जाईल आणि इकडं एमीटर I2 करंट मेजर करेल। म्हणजे आपली ही फर्स्ट केस जी आहे I1 इज इक्वल टू I2 किंवा I1 मायनस I2 इज इक्वल टू 0, ही केस पूर्ण होईल। दुसऱ्या केसमध्ये आपण मॅन्युअली फॉल्ट क्रिएट करणार आहे, म्हणजे हा स्विच क्लोज करणार, हा स्विच क्लोज झाला की इकडं हा जो करंट आहे हा मेन फ्लो तर आहेच, पण ह्यातला मेन फ्लो मधला जो IF आहे तो इकडं फ्लो होणार आहे, ठीक आहे। आणि हा करंट अर्थला जाणार आहे, त्यावेळेस आपला ELCB ट्रिप झाला पाहिजे। आपला ELCB जो घेतलेला आहे
तो 30 मिली ॲम्पियरचा आहे, लक्षात ठेवा 30 मिली ॲम्पियरचा MCB. ज्यावेळेस हा जो करंट आहे IF, हा लोड करंट हा 30 मिली ॲम्पियरपेक्षा जास्त जाईल, त्यावेळेस ELCB आपला काय होईल, ट्रिप होईल. ठीक आहे, इनकमिंग सप्लाय स्टॉप करेल. तर अर्थ फॉल्ट आपल्याला सेन्स करायचं आहे, त्यासाठी आपण ELCB यूज करतोय. त्याच्यानंतर ELCB बरोबरच आपल्याला हा जो ELCB आहे त्याच्यानंतर मल्टीमीटर यूज करणार आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, डिमर्स्टॅट यूज करणार आहे, ॲमीटर आहेत. नंतर लॅम्प लोड यूज करणार आहे आपण, रेजिस्टिव्ह लोड नाही, लॅम्प लोड यूज करतोय. नंतर नाईफ स्विच किंवा वन वे स्विच घेतलेला आहे. दीज आर दी रिसोर्सेस रिक्वायर्ड. त्याच्यानंतर हा ऑब्झर्वेशन टेबल आहे, आपल्याला ऑब्झर्व काय करायचे, रिडिंग कोणते घ्यायचे, तर करंट थ्रू लाईव्ह वायर आणि करंट थ्रू न्यूट्रल वायर. आता इथं बघू शकता हा ॲमीटर 1 काय करतोय, आपल्याला करंट थ्रू लाईव्ह वायर इंडिकेट करतोय आणि ॲमीटर 2 जो आहे तो करंट थ्रू न्यूट्रल वायर इंडिकेट करतोय. म्हणजे मी इथं समजण्यासाठी लिहितोय A1, इथं लिहितोय A2, किंवा साधं सिंपल जे न्यूट्रलवरती कनेक्ट केला आहे तो न्यूट्रलचा करंट दाखवेल, जो लाईव्हवरती कनेक्ट केला आहे तो आपला ॲमीटर 1 लाईव्ह वायरचा किंवा फेज वायरचा करंट दाखवेल. सेम बिफोर ऑपरेटिंग नाईफ स्विच, आफ्टर ऑपरेटिंग नाईफ स्विच, अशा आपल्याला 2 रिडिंग घ्यायचे. ऑब्झर्वेशन टेबल सेम आहे. आपण आता ॲक्च्युअल जे रिडिंग आहे ते घेऊया. हा मेन स्विच आहे तो ऑन करतोय. आता डिमर्स्टॅट आहे, स्लोली काय करतोय मी, ग्रॅज्युअली व्होल्टेज इन्क्रीज करतोय. व्होल्टेज आपण किती घेऊ शकतो, 0 पासून इन्क्रीज करत करत आपण काय करतोय. आता तुम्ही बघू शकता 41 आहे, एक 60 आहे, 70, 80 व्होल्ट. ठीक आहे, कितीही तुम्ही व्होल्टेज घेऊ शकता. ठीक आहे, आपण एक 130 व्होल्ट सप्लाय घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता हे आपला लोड 1 आहे, हा लोड 1 आहे, लॅम्प बँक आहे. तुम्ही बघू शकता 2 लॅम्प आपण ऑन ठेवलेले आहेत 60 वॅटचे. ठीक आहे, त्याच वेळेस आपण बघूया की ॲमीटर 1 आणि ॲमीटर 2 ची व्हॅल्यू किती आहे. आता इथं ॲमीटर 1 तुम्ही बघू शकता 0.4 ॲम्पियर आहे, ॲमीटर 2 पण काय इंडिकेट करतोय 0.4 ॲम्पियर आहे. या केसच्या वेळेस आपला जो स्विच आहे हा स्विच आहे तो ऑफ आहे आणि हे जे आहे ते ELCB युनिट आहे. ELCB युनिटमध्ये तुम्ही बघू शकता C16 हा सर्किट ब्रेकर आहे, C16 ॲम्पियरचा. त्याच्यानंतर 30 मिली ॲम्पियर 4 पोल ELCB आहे. हा जो पूर्ण युनिट आहे तो 4 पोल ELCB, RYB 3 फेज आणि न्यूट्रल, आणि हा सर्किट ब्रेकर वेगळं, म्हणजे ELCB प्लस MCB कॉम्बिनेशन आहे. इथं पण बघू शकता हे रेटिंग दिलेलं आहे पूर्ण. ठीक आहे, 440 415 व्होल्टपर्यंत तुम्ही वापरू शकता ELCB प्लस MCB युनिट. तर आपण जे रिडिंग घेतलेलं आहे ते नोट डाऊन करूया. आपलं जे व्होल्टेज आहे 230 व्होल्ट आहे. व्होल्टेजचं रेटिंग कुठेही लिहायचं नाही, तुम्ही साईडला इथे लिहू शकता. 130 व्होल्ट एवढा सप्लाय घेतलेला आहे आपण, तो इन्क्रीज करत जाणार आहे. हा V1 आहे, V2 घेऊया आपण दुसरा. त्याच्यानंतर इथं आपलं जे रिडिंग आलं होतं 0.4 ॲम्पियर. ठीक आहे, A2 पण किती होता 0.4 ॲम्पियर. त्याच्यामुळं इथं I1 मायनस I2 हा 0च येणार आहे. 0.4 ॲम्पियर म्हणजे I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. 0.4 मायनस 0.4 इज इक्वल टू 0. आपण फर्स्ट रिडिंग घेतलेला आहे. याच्यामध्ये नॉर्मल केस ज्यावेळेस फॉल्ट नसतो त्यावेळेस आपली जी सिस्टीम आहे ती नॉर्मली वर्क होत असते. आता मी मॅन्युअली फॉल्ट क्रिएट करणार आहे. ELCB कसा ट्रिप होतोय आणि त्यावेळेस A1 आणि A2 या दोन्हींच्या रिडिंग मध्ये काय डिफरन्स येतो तो आपण या ठिकाणी पाहणार आहे. हा जो स्विच आहे आपण एक 1 वे स्विच म्हणून घेतलेला आहे. हा स्विच मी ऑपरेट केल्यानंतर हा जो या ठिकाणी आपला ELCB आहे, हा ELCB काय होणार आहे तुम्हाला ट्रिप होताना दिसेल. मी स्विच ऑपरेट करतोय जेणेकरून आपला जो लोड 2 आहे तो लोड 2 ऑन होईल. म्हणजेच मॅन्युअली आपण फॉल्ट क्रिएट करतोय, अर्थ फॉल्ट. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी हा जो MCB आणि ELCB आहे तो ऑपरेट झालेला दिसेल. ठीक आहे, तर MCB आणि ELCB कसे ट्रिप झाले ॲट अ टायमिंग दोन्ही, म्हणजे ELCB आणि MCB हे ॲट अ टायमिंगला ऑपरेट होण्यापाठीमागचं रिझन हे की आपला लोड जास्त आहे. लोड जर 30 मिली ॲम्पियर पर्यंत असता तर फक्त ELCB ऑपरेट झाला असता. ॲमीटर 1 जो आहे, ॲमीटर 1चं रिडिंग किती येतं, नॉर्मल केसमध्ये 0.4 ॲम्पियर होता. ज्यावेळेस आता मी मॅन्युअली फॉल्ट क्रिएट करेल, ELCB ट्रिप होईल, त्यावेळेस हा ॲमीटर 1चा जो पॉइंटर आहे तो कितीपर्यंत डिफ्लेक्ट होतोय तो आपण या ठिकाणी बघूया. मी फॉल्ट क्रिएट करतोय.
तुम्ही जर बघितला असेल तर हा जो पॉइंटर आहे तो 0.45 अँपिअरपर्यंत डिफ्लेक्ट झाला होता. म्हणजे आपला जो फॉल्ट आहे, अर्थ फॉल्ट आल्यानंतर ॲमीटर 1चं जे रिडिंग आहे ते इन्क्रीज होतं आहे. म्हणजे लोड पण इन्क्रीज होतं, त्याच्यामुळं ॲमीटर 1चं रिडिंग इन्क्रीज होतं आहे. आणि ॲमीटर 2 जो आहे तो मात्र 0.4 अँपिअरला कॉन्स्टंट तुम्हाला राहताना दिसेल. पुन्हा एकदा मी सेम टेस्ट घेतोय. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नॉर्मल केसमध्ये 0.4 अँपिअर आहे ॲमीटर 2चं रिडिंग. ज्यावेळेस मी मॅन्युअली फॉल्ट क्रिएट करेल तो 0.4 पासून हा जो पॉइंटर आहे तो 0कडे डिफ्लेक्ट होईल. कधी ज्यावेळेस ELCB ट्रिप होईल त्यावेळेस इनकमिंग सप्लाय स्टॉप झाला की हा जो पॉइंटर आहे तो 0.4 पासून इन्क्रीज होत नाही, तो 0.4 पासून डिक्रीज होतोय. ठीक आहे, तर हे आपण बघूया. तिथं मी फॉल्ट क्रिएट करतोय, तो पॉइंटर काय होतोय 0कडे डिफ्लेक्ट होतोय. आपण ज्यावेळेस स्विच ऑपरेट केला म्हणजेच मॅन्युअली फॉल्ट क्रिएट करा त्यावेळेस ॲमीटर 1 जो आहे तो ॲमीटर 1चं जे रिडिंग होतं ते 0.45 अँपिअर होतं आणि ॲमीटर 2 जो होता इट इज 0.4. याचा अर्थ काय की तुम्ही बघू शकता I1 म्हणजे I1 मायनस I2 ही जी दुसरी केस आहे इज नॉट इक्वल टू 0 किंवा IF म्हणू शकतो किंवा नॉट इक्वल टू 0 पण म्हणू शकतो. तर इक्वल टू IF ही जी केस आहे I1 किती आहे 0.45 अँपिअर आहे, I2 किती आहे आपला 0.4 अँपिअर आहे. हे जर तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला IF ची जी व्हॅल्यू आहे इट इज 0.05 अँपिअर. म्हणजेच काय की हे मिली अँपिअरमध्ये जर घेतलं तर IF इज इक्वल टू 50 मिली अँपिअर हे आन्सर येतं आहे आपलं. ठीक आहे, तर 50 मिली अँपिअर आणि आपला जो ELCB आहे ELCBचं रेटिंग आहे आपलं 30 मिली अँपिअर. याचा अर्थ काय की आपला जो करंट आहे तो 30 मिली अँपिअरपेक्षा जास्त जातोय अर्थ फॉल्ट करंट आणि त्याच्यामुळं आपला जो ELCB आहे तो ट्रिप होतोय. म्हणजे ELCBचं फंक्शनच आहे की ELCBवर कशावरती कुठला फॉल्ट क्रिएट झाल्यानंतर ऑपरेट होतो तर अर्थ फॉल्ट झाल्यानंतर ऑपरेट होतो. अशा प्रकारे आपण हे जे प्रॅक्टिकल आहे ते परफॉर्म केलेलं आहे. पुन्हा एकदा हा जो डिमॉन्स्ट्रेट आहे तो 0 पोझिशनला घ्यायचा आहे आणि हा मेन सप्लाय जो आहे तो आपला स्विच ऑफ करायचा आहे. तर या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघितलं तर ELCBचं वर्किंग बघितलं, त्याचे रिडिंग घेतले. ELCB प्रॉपरली ज्या रेटिंगला दिलेला आहे 30 मिली अँपिअर त्याच रेटिंगला ऑपरेट होतोय का, आपली सिस्टीम प्रोटेक्ट राहते का. तर अर्थ फॉल्ट हा इनिशियल स्टेजला जर सेन्स झाला, अर्थ फॉल्ट सेन्स करून ELCB जर ट्रिप झाला तर त्याच्यानंतर जे होणारे फॉल्ट आहे मग शॉर्ट सर्किट फॉल्ट असतील किंवा दुसरे डेंजरस फॉल्ट असतील, हिटिंग इफेक्ट असेल, हा जो लॉस आहे आपल्या मशीनचा जो लॉस होणार आहे, मशीन जे फॉल्ट कंडिशनमध्ये डॅमेज होणार आहे त्याच्यापासून प्रिव्हेन्शन आपल्याला ELCB देत असतो. त्याच्यामुळे ELCB हा प्रत्येक सिस्टीममध्ये असलाच पाहिजे आणि अर्थ फॉल्ट हा इनिशियल स्टेजला ऑपरेट किंवा इनिशियल स्टेजला सेन्स हा झालाच पाहिजे. थँक्यू.